आईंचे भाऊ आलेले आहेत. हमारी योजनाओं में सबके एक नया इम्तिहान शामिल रहे शासन प्रशासन. तर आज पण भाऊबीज आहे आणि उद्या पण होणार आहे. तर आज जे कोणी भाऊबीजाला भाऊ येणार आहेत त्यांच्यासाठी मटण तसेच कोळंबी केलेली आहे आणि ते मच्छी फ्राय केलेली आहे. आणि आता आमच्या आईंचं भाऊसुद्धा आलेले आहेत, त्यांची पण सोय केलेली आहे तिकडे बाहेर. इथे आमची तयारी चालू झालेली आहे. मामा आलेत ना मामांसाठी. मामा स्पेशल तुमच्यासाठी. तर आज आम्ही अशी तयारी केलेली आहे एकदम सिंपल. आणि आमचं मीठ आलेलं आहे. मीठ किती पटांगण वाजवला आज? वाजवला आज रॉकेट आम्ही उलट लावत कोणच्या पण आगाव पटांगण. आज विरेंचा पाड्यावर आहेत. आता बघू ती घरी आल्यावर किती फटाके वाजवतात. उत्तम सोय झाली आमची. आणि आम्ही आता संध्याकाळी आलेलो आहे कारण आम्हाला गुरुवारी यायचं होतं पण आम्ही गुरुवारी मामा बहिणीने सोय कशी केली तुमची? बहिणी सोय व्यवस्थित केलेली आहे आणि आमच्या बाचेने पण एक सोय व्यवस्थित केलेली आहे. शरद मामा त्याचे मला यायला मला उशीर झाला. लेट पण थेट आल्या. एकत्र भेटले. मस्त आल्यात, लवकर आल्यात. आमचा छोटू आलेला आहे बघा, आता आलेला आहे. कुतारपडशी आला तो. गुरुवारी आग्रह भरपूर होता ना. 3 फोन झाले मला बुधवारीच या बोलतो तुम्ही लवकर गुरुवारी येऊ नका. वर्षात एकदा भाऊबीज येतो. बरोबर, वर्षातून एकदाच तुम्ही जेवायला येतात ना. त्याच्यामुळे बहीण बोलतो बुधवारी या. म्हणून आम्ही सर्व भाऊ बुधवारी आलो. त्यासाठी तुमच्यासाठी स्पेशल केलेलं आहे. आमची गावातली बहीण बोलली तुम्ही गुरुवारी या मामा. फोटो उभं राहून फोटो काढायचा आहे मामाला. ना बाबा मामा कशी वाटली सोय? सोय उत्तम आहे. आणि आम्ही आलो यायचं होतं गुरुवारी पण बाई बोलली का तुम्ही आता बुधवारीच या म्हणजे ते चाललं आम्हाला कारण गुरुवार योग्य नाही म्हणून. बरं झालं आलं बुधवारी. आमचा बाचा आहे याला आम्ही सर्व मामा लयच मानतो आणि दुसरे पण भाषा आहे त्याने पण मानतो. परंतु 3 भाषा आहे. त्याच्याबद्दल काय ना फक्त हा बाच्याने सांगितलं की मामा बुधवारी या, गुरुवारी वगैरे येऊ नका कारण गुरुवारी भाजी खायला आणि भेटून आलं का? मॉर्निंग गाईज, शुभ सकाळ. तर आज भाऊबीज आहे तर सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आमचा कंटिन्यू ब्लॉग तुम्ही बघत राहा. इथे आम्ही आता वाटाण्याची भाजी बनवायला घेतलेली आहे कारण आज पण भाऊबीज होणार आहे. तर त्यासाठी आज व्हेजमध्ये स्पेशल जेवण आम्ही करणार आहोत. वाटाण्याची मिक्स भाजी आहे, त्याला इथे मिक्स सगळे व्हेजिटेबल्स टाकलेले आहेत. तर इथे वाटाण्याची भाजी आता झालेली आहे. ते पनीरची आणि मशरूम मिक्स वेगळी भाजी ग्रेव्हीची करायची आहे आणि आई मला इथे भाजी कापून देते. इथे काजू, मशरूम आणि पनीर मिक्स केलेलं आहे आम्ही ग्रेव्हीवर. ती पण आता आमची झालेली आहे भाजी. आता फक्त आम्हाला गाजर हलवा बनवायचा आहे. विरेन आलेला आहे हेल्प करायला मम्मीला. विरेन काय करतो आता? गाजर किसून देतं का विरेन? इकडं बघ. थँक्यू हा हेल्प केल्याबद्दल. किती किसलं बघून ये बाबा, एवढं किसलं तुम्ही? काम भारी करते ना. हा मस्त आहे. तर आता मी अशी तयार झालेली आहे भाऊबीजेसाठी आणि 3 भाऊ येऊन गेलेले आहेत, अजून यायचे बाकी आहेत. हो कुठे चाललेत भेटायला? ऋषाला पलसपे. चालेल तुम्ही जा मग. आम्ही इथं आमच्या भावांना
भेटून घेऊ. ब्ल्यू कलरची साडी घातलेली आहे. हा 3,000 झाली 2 वर्ष इंडियावर तशीच पडले काय मामा आलेले आहेत. काल नव्हतं आलं ना मामा, आज आलं. वर्षी आमचा फरसाण आलेला आहे, आईने दिलेला आहे. गाजर आलं कुठे आहे बघू, टेस्ट केलं. तर आमचा इथे गाजर हलवा रेडी झालेला आहे. तर आम्ही खाऊन बघू कसा लागतो. फ्राई को तय करके हो रहा है ना, नहीं फ्राई कर रहे हैं ना हम परिवार आता मी रांगोळी काढायला बसलेली आहे. ही बघा माझी रांगोळी चालू आहे. अजून थोडंसं बाकी आहे काम. आता सगळी पाहुणे आले बघू शकता. इकडे चिंद्रांची पाहुणे आहेत. चिंद्रा ही मामाच आहेत. भाकर या सगळे आहेत. आणि इकडे कांच्या मामीचा भाऊ आली. हे आमचे जावेचे भाऊ आलेले आहेत. I have the rhythm of a broken washing machine. तर गाईज बहुतेक माझे आता भाऊबीज झालेलीच आहेत. सर्व भाऊ येऊन गेलेलेच आहेत. अजून एक बाकी आहे याचा. नंतर आम्ही दिवाळीचे थोडेसे राहिलेले फटाके फोडणार आहोत. तर आमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तर गाईज राहिलेलं आता काम आम्ही आवरून घेतो. साफसफाई थोडीशी राहिलेली आहे करायची, ती आता करून घेते. मी किचन साफ करून घेते. मी आता थोडीशी भांडी पण घासून घेते. नवीन साड्या घातल्या ना, काम करायला वेगळीच मजा येते. असली मजा झाली. थोडीशी साफसफाई. आता काय बनवलं घेतलंय? फ्राय राईस का? तर आता आमचा भात दुपारी घातलेला राहिलेला आहे. आता आमची जाऊबाई रिक्स घेणार आहे भात बनवायची, म्हणून तुमच्याच वाटणीला आलेला आहे. चला, तर आमचा फ्राय राईस आता फटक्यात रेडी होणार आहे. काय काय घेणार आहे त्याच्यात? शिमला मिरची, अजून सोयाबीन आहे बघा, गाजर आहे, बीट आहे, फ्लावर. ते काय आपल्या फ्रीजमधून भाज्या असतील ना, त्या काढून घ्यायच्या आणि भातामध्ये तेलावर फ्राय करायच्या. मग सिंपल असा बेसिक फ्राय राईस रेडी होतो. झटपट होणारा, क्विक. हे भाऊबीजेला गेलेला तर खूपच चांगला याचा वेट वस्तू झालेली आहे आम्हाला. थँक्यू सो मच. ताई थँक्यू दिल्याबद्दल. जमले का? फटाके
दिवशी अजून दिवाळी आमची बाकी आहे बघा. किती आणली shopping. चालेल मग. मला रिटर्न गिफ्ट आलेलं आहे भाऊबीजेचे. खूपच असे भारी गिफ्ट आलेले आहे. अजून बाकी आहेत यायचे. ते आमच्या मामाने आमच्या मुलांना इथे खायला आणलेलं आहे. तर बघा किती खायला आणलेलं आहे. तर थँक्यू मामा. तो फ्राय राईस बनवलेला आहे. हे असं प्लेट आम्ही सजवलेली आहे. तर मस्त केलेलं आहे फ्राय राईस. पण थोडासा पाऊस पडलेला आणि इथे आम्ही पंत्या लावलेल्या आहेत. बघा कशा लावलेल्या आहेत मस्त. आणि हा आमचं घर आहे. इथं आलेला आहे. मी काय घेऊन आले? भाकरी आणायला गेलेलो फटाक्यांचा आवाज आहे का आम्ही इकडे कोणता फटाका आहे? बाबा डेंजर आहे. कानात आवाज गेलेला आहे. जाम जोरानं आवाज झाला. मी वाजतो आवाज कसला आहे? मिरची वाव हा का? आपण थांब नंतर थोड्या वेळात सगळी जण फटाके वाजवू. आपल्याला आहेत ना तर ते जास्त तापलेले. मी आता व्हिडिओ बनवायला घेतलेले. आता त्यासोबत आम्ही प्रँक केलेला आहे. मीच कशा होत्या तर या माझ्या भाऊबीजेच्या साड्या आहेत. बघा खूपच भारी अशा साड्या आहेत सर्व. आणि सर्व भावांचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही भाऊबीजेला आलेत. तर थँक्यू ऑल ब्रदर्स. खूप मस्त साड्या आहेत. आवडल्या मला. आता गाईज आम्ही फटाके वाजवणार आहोत. फटाके वाजवूया आपण. एक एक घ्या. कसं त्या साईडला जा. मधीन तुम्ही तर सगळी फोडायला घेणार आहेत. माहित नव्हतं काय आयटम आहे ह्यो. पाऊस नाही आपल्याला. काय काय अरे फुलभाजी सारखं आहे लॉलीपॉप काय काय कॅन्डी ना नाही. बाबा या काय नवीन विषय त्यापेक्षा ये वाडी काही अख्खी को पटांगरे फुटता निघतं. गाईज जो फुलबाजा ना फटांगरा आहे फटांगरा ही भरली की बाबा मला माहित आहे. इथं आता कोण चिकलला ना गाईज तो त्याला फटांगऱ्याचाच आवाज आहे. Ha ha!